नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि माझी आत्ता डायरेक्ट तयारीच करून मी तुमच्याशी बोलते आहे. कारण आज जरा व्हिडिओ बनवायला उशिरा सुरुवात केलेली आहे. हर्षित शाळेत निघून गेलेला आहे, मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत आणि आज जेवणामध्ये साधा म्हणजे गुरुवार असल्यामुळे साधं जेवण बनवलेलं आहे. फक्त जे बनवलेलं आहे ते आहे चपाती, डाळ, भात आणि मिक्स भाजी बनवलेली आहे. कारण घरात काहीच भाज्या नव्हत्या, त्याच्यामुळे आज भाजी फक्त मिक्स भाजी बनवलेली आहे. संध्याकाळी भाजी मार्केटमध्ये जाणार आहे, जे गावदेवीला भाजी मार्केट आहे ठाण्यामध्ये, त्या भाजी मार्केटमध्ये जाणार आहे. थोडीशी भाजी वगैरे घ्यायची आहे त्याच्यासाठी. कारण आता 2-4 दिवसानंतर मी चाललेली आहे कोकणात माझ्या घरी आणि हर्षितच्या आजोळी. त्याच्यामुळे मी खूप सारी भाजी नाही भरणार आहे. 2-3 दिवसाची जी भाजी काय लागणार आहे ती भरणार आहे. परंतु आत्ता मात्र मी तयार होऊन चाललेली आहे एका इंटरेस्टिंग ठिकाणी, जे ठिकाण लेडीजसाठी खूप स्पेशल आहे. म्हणजे जिथे लेडीजचे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे गारमेंट्स आहेत त्या सर्व मिळतात आणि ते सुद्धा होलसेल भावात. ते स्वतः तिथे मॅन्युफॅक्चर करतात. ओनर ज्या आहेत त्या स्वतः तिथे शॉपमध्ये सेल करतात त्या सर्व गोष्टी. म्हणजे त्या होल अँड सोल आहेत. त्याच स्वतः डिझाईन करतात, त्याच स्वतः त्यांची आई आणि त्या अशा दोघीजणी मिळून हे शॉप चालवतात. खूप सुंदर सुंदर त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत असं मी ऐकलेलं आहे. सो आता मी तिथेच चाललेली आहे. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी आज या कोणत्या शॉपला व्हिजिट करणार आहे आणि तिथे लेडीजसाठी कोणत्या कोणत्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण डेली वेअरसाठी वापरतो आणि त्याच्याशिवाय अजून त्यांचं इनोव्हेटिव्ह कोणत्या गोष्टी आहेत, त्यांनी इनोव्हेटिव्ह काही गोष्टी बनवलेल्या आहेत. सो त्या कोणत्या आहेत, चला तर मग निघते आता तिकडे जायला. मी आता आलेली आहे कोलवाड भागातल्या आदर्श नगर इथे. प्रीती गारमेंट्स म्हणून हे शॉप आहे. हे आहे शॉप नंबर 11. सो तिथे मी आलेली आहे आणि ह्या शॉपमध्ये काय काय व्हरायटीज आहे, काय काय मिळतं हे आपल्याला आज जाऊनच कळेल. तर आज आपण आलेलो आहोत कोलवाडमध्ये आणि कोलवाडमध्ये प्रीती क्रिएशन हे या शॉपचं नाव आहे आणि या आहे तिकडच्या ओनर. आपलं नाव काय मॅडम? मॅम माझं नाव प्रीती आहे. ओके, मला तुमच्याच नावाचं शॉप. ओके ओके. सो मला तुम्ही सांगू शकाल की तुमच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत, काय काय गोष्टी मिळतात? कारण आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकून आहोत. आम्ही बेसिकली गेले 10 ते 12 वर्ष या व्यवसायात आहोत. 2003 मध्ये प्रिसाइजली या व्यवसाय सुरू झाला आणि तो माझ्या आईने सुरू केला आणि फॅशन डिझायनिंग तिने केलेलं आहे. अच्छा. आणि फॅशन डिझायनिंग केल्यावर नाईटी का तर शिवलेले नाईटीज मिळत नाही. 90% लोक आपण बाहेरनं मार्केटमध्ये जे आणतो ते विकत घेऊनच असतात. तर नाईटी मॅन्युफॅक्चरिंग ह्या कॉन्सेप्टमध्ये तिला उतरायचं होतं. सो दॅट उत्तम कापड वापरून चांगले नाईटीज बनवता येतील. सो आमच्याकडे घरी घालण्याची जी आपली कॅटेगरी असते, लाऊंज वेअर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात आम्ही आहोत. सो त्याच्यामध्ये बॉटम वेअर आहे टू बिगिन विथ, ज्याच्यात शॉर्ट्स, 3/4 पॅन्ट्स आणि फुल पॅन्ट्स अशा तिन्ही पॅन्ट्स मिळतील. गाऊन्सची व्हरायटी बघायला गेली तर स्मॉल पासून डबल एक्सेल पर्यंतची साईज अवेलेबल असते आणि त्याच्यात पण विथ बटन्स, विदाउट बटन्स, स्लिम फिट असे बरेच ऑप्शन्स आहेत. सम एम्ब्रॉयडरी पीसेस आर अवेलेबल आणि नाईट सूट्समध्ये भरपूर व्हरायटी आहे. सो एक शॉर्ट्सचा सेट मिळेल तुम्हाला की शॉर्ट्स आणि पॅन्ट, 3/4 पॅन्ट आणि टॉप, फुल पॅन्ट आणि टॉप, कफ्तान टॉप आणि टॉप असे 4. अच्छा, कफ्तान टॉप अँड पॅन्ट. कफ्तान टॉप आणि पॅन्ट असा पण एक ऑप्शन आहे. शॉर्ट अँड लॉंग बोथ. शॉर्ट अँड लॉंग बोथ. ओके. आणि आता एक जी वस्तू जस्ट दाखवायला आणली होती ती म्हणजे आता हा जर तुम्ही बघितला तर हा एक, अच्छा, तुम्ही 1 पीस म्हणून घरी घालू शकता. ओके. उन्हाळ्याच्या हिशोबाने बघायला गेलो तर हा एक स्लीवलेसचा ऑप्शन आहे. ओके. हे पूर्ण कॉटन आहेत ना? पूर्ण कॉटन आहे आणि ह्याच्यात एक स्पगेटी बेल्ट मध्ये होतो. ओके. अच्छा, आणि हा लॉंग गाऊन मध्ये आहे का? ह्याला असा बेल्ट असेल मागे. अच्छा. त्याच्यात पण साईज आहेत ना? त्याच्यात लार्ज आणि एक्सेल साईज. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या साईजेस आहेत? म्हणजे स्मॉल पासून डबल एक्सेल पर्यंत. स्मॉल पासून डबल एक्सेल. जास्त व्हरायटी ही मीडियम लार्ज एक्सेल मध्ये असते. ओके. आणि प्रत्येकाची अशी साईजेसचे काही नंबर्स आहेत का? कारण काही वेळेला काही जणांना होतं की डबल एक्सेल आहेत परंतु त्याच्या साईजेस. प्रत्येक साईजला जो चार्ट दिला आहे तर त्या चार्ट प्रमाणे मग कस्टमर आले की त्यांना विचारून
करतो, कारण प्रत्येक ब्रँडची चार्ट चेंज होते. सो कस्टमरला आम्ही विचारतो काय साईज आहे आणि त्या हिशोबाने गाईड करतो. ओके. ड्रेस मटेरियल आहे. हे प्युअर जयपुरी कॉटन आहे. 4 मीटरचं फॅब्रिक येतं हे 44च्या पन्ह्यातलं. हा टॉपचा कपडा आहे. ह्याला अशी तुम्हाला किनार मिळेल ऍडजस्ट करायला आणि हा सलवारचा आहे आणि ही ओढणी असते. बेस्ट समर ऑप्शन. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स वगैरे आहेत आणि प्रिंट येतील. काय रेंज आहे त्याच्या? साधारण 850 पर्यंत. 850 पर्यंत. हे काय आहेत? हे नाईट सूट आहेत. याला असा शॉर्ट टॉप येईल. शॉर्ट स्लीव्ज असतील याला. शॉर्ट स्लीव्ज. आणि हा टॉप केवढा आहे? टॉप साधारण ओके एवढा आहे. आणि ह्याला आता सध्याची कोअर्ड्सची फॅशन आहे त्या हिशोबाने सेम प्रिंट मधली पॅन्ट आहे. हा तुम्हाला मी एक्सेल साईज दाखवते. याच्यात साईडला असं एक पॉकेट येईल आणि ह्याला इलास्टिक आणि नाडी असे दोन्ही ऑप्शन्स. अच्छा. ह्याची काय रेंज आहे? हे साधारण 800 ते 900च्या रेंज मध्ये. ओके. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट आणि हे पण प्युअर कॉटन. प्युअर कॉटन आणि 3 साईजेस मीडियम, लार्ज आणि एक्सेल. ओके. अच्छा. ह्या सर्व प्रिंट आहेत का याच्यात? हे सगळे काय गाऊन आहेत का? हे सगळे गाऊन्स आहेत. याच्यामध्ये पण तसं सगळ्या प्रकारचे साईजेस आहेत तुमच्याकडे. हे त्यांना मी लार्ज दाखवते. बाटिक प्रिंट पण आहे. हो, बाटिक पण आहे आणि जयपुरी. काही डेली वेअरचे गाऊन्स आहेत जे कसंही रफ यूज वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि काही थोडे एम्ब्रॉयडरी पीसेस आहेत की जे तुम्हाला वेगळे ठेवणीचे म्हणून हवे असते तर तसे पण. हे काय आहे? हे आमचं बाय प्रोडक्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता. आमच्याकडे खूप फॅब्रिक उरतं गाऊन्सचं आणि अशा बऱ्याच बायका असतात की ज्यांना शिवणकाम येतं पण अगदी गाऊन इतकं फिनिशिंग येत नाही. त्यांच्यासाठी काही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली की कापड वायात जाऊ नये या हिशोबाने बनवलेलं हे प्रोडक्ट आहे. आता तुम्ही ह्याला बस्कर म्हणू शकता, तुम्ही ह्याला पायपुसणं म्हणू शकता. इट्स अ मल्टीपर्पज प्रॉडक्ट. तुम्ही पोलपाट लाटण्याच्या खालती पोळ्या करताना हे घेतलं तरीही छान वाटेल. पाया खाली घेऊन किचन मध्ये कामं केली तरीही छान वाटेल. इट कॅन बी अ डिश ड्रॉइंग मॅट ऑल्सो की काचेची भांडी ह्याच्यावर ठेवलीत की पाणी सोक केल्याने होईल. ह्याच्यात प्रिंट्स तुम्हाला कोलाज केल्यामुळे खूप सुंदर सुंदर मिळते. आयडिया मागचं काय कारण? आयडिया मागचं कारण म्हणजे ही गोष्ट इनोव्हेटिव्ह आहे. म्हणजे असं खूप कमी लोकांना ह्याबाबत विचारेल की ही गोष्ट म्हणजे आपल्याकडे फॅब्रिक उरायचं आणि फॅब्रिक घेऊन जाण्यासाठी कोणाला तरी पैसे द्यावे लागायचे नॉर्मली की बाबा चिंध्या उरल्यात त्या घेऊन जा. बऱ्याच लोकांना कारागिरांना कामं हवी होती पण आमच्याकडे दुकानात गाऊन शिवायला काही लोक फिक्स्ड आहेत. सो उपलब्ध कारागिरांना काम मिळावं आणि आमच्याही कपड्यांचा वापर छान व्हावा ह्या दृष्टीने वी वर थिंकिंग अबाउट इट. सो हे एक प्रॉडक्ट आम्ही त्या हिशोबाने बनवलं. आणि दुसरं बनवलं ते म्हणजे हे सॅनिटरी नॅपकिनचं पाऊच आहे. अच्छा. हे ह्याच्यात तुम्ही 4 नॅपकिन्स ठेवू शकता आणि फोल्ड केलं की ह्याला एक बटन दिलंय. सो तुम्ही कुठेही पर्समध्ये कॉलेजच्या तुमच्या सॅकमध्ये हे सोबत कॅरी केलं आणि तुम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स कुठेही घेऊन जायचे असतील तर घेऊन जाताना ते वर्तमानपत्रात न्यायची आणि ऑकवर्ड फिलिंग ठेवायची आता गरज नाही पडणार. सो हे 2 आमचे बाय प्रोडक्ट्स आहेत. ही पण गोष्ट इनोव्हेटिव्ह आहे की कसं विचार नाही आपण करू शकत की ह्या सगळ्या गोष्टी. कारण आजही न्यूजपेपर मधनच सॅनिटरी पॅड्स दिले जातात पण हे काहीतरी वेगळं आहे की आपण अशा पद्धतीत ह्याचा वापर करू शकतो कपड्याचा. ग्रेट. हे पण गाऊनच आहेत ना? इकडून जर लोकांना हवं असेल आणि जर लोक इथे आली तर इथे येण्याचा ऍड्रेस काय आहे ऍक्च्युअल? हे बेसिकली एरियाचं नाव आहे कोलवाड. ओके. सो आदर्श नगर बिल्डिंग नंबर 4 शॉप नंबर 11
ओके, कोलपाड हा ऍक्च्युअल पोस्टल ॲड्रेस आहे. ठाण्यातली लोक असतील तर त्यांना हे व्यवस्थित माहिती आहे. थोड्याफार लँडमार्क सांगायचे असतील तर दिस इज बँक ऑपोजिट विवियाना मॉल, त्याची आतली बाजू आहे ही. किंवा कॅसल मिल सर्कल वरून पण तुम्ही इथे येऊ शकता. किंवा जो फोन नंबर आपण दिला आहे त्या नंबरवर एक मेसेज टाकलात तर गुगल मॅप्सद्वारे सुद्धा तुम्हाला इथे येणं सोपं पडेल. ओके, थँक्यू. काय ऍप्रन आहेत का? हे ऍप्रन्स आहेत, पण याच्यामध्ये खराब होऊ नये म्हणून. म्हटलं गाऊनला हात पुसायच्या ऐवजी ह्याला हात पुसलेत तर गाऊन खराब होणार नाही. पोट पण त्यांच्या जास्त असतं ना, त्यांना इथे ते कणिक लागून इथेच तो गाऊन खराब होतो. त्याच्यामुळे ते पण वापरलं तर जास्त चांगलं. ह्याच्यामध्ये काय शॉर्ट आणि लॉंग काय असे प्रकार आहेत तुमच्याकडे? एकच लेंथ आहे. तर इथे गाऊनची जी शॉपिंग होती ती मी सुद्धा केली, कारण आता गरमी चालू झालेली आहे. सो त्याच्यामुळे डेली वेअरसाठी काहीतरी हवं होतं, म्हणून आम्ही आज या शॉपला आलेलो. खूप सुंदर असं शॉप आहे. त्याचा जो ॲड्रेस आहे तो मी आणि त्याचा फोन नंबर तो मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. सो तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा. खूप छान शॉप आहे आणि त्याच्या ओनर आहेत त्यासुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथे सगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. नक्की व्हिजिट करा. सो चला तर मग आता जेवणाचा टाईम झालेला आहे. माझं अजून एक काम आहे ते करायला मी आता पुढे निघते. तर मी माझी दुपारची जेवढी काही कामं होती, म्हणजे मला बँकेत वगैरे जायचं होतं, सो ती सर्व कामं केली आणि त्याच्यानंतर मी घरी आली. घरी यायला मला 2:30 वाजले आणि आल्यानंतर मी जेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हर्षितसुद्धा ट्युशनला निघून गेला. त्यानंतर मी थोडा वेळ झोपलेली होती, कारण मी जेव्हा उन्हातनं आली त्यानंतर माझे डोळे आज पुन्हा थोडेसे दुखत होते. सो पुन्हा मी कॉटन डिप करून आपल्या रोज वॉटरमध्ये डिप करून थोडा वेळ 1 तास मी डोळ्यावर ठेवलं. खूप छान वाटतं आहे आता, कारण आता गरमी एवढी वाढलेली, म्हणजे फेब्रुवारी महिना असून फेब्रुवारी महिन्यामध्ये ऑलमोस्ट थंडी असते खरं म्हणजे, परंतु गरमा खूप वाढलेलं आहे. सकाळी खूप गार असतं, सकाळी खूप छान वाटतं, परंतु जसे 10-11 वाजायला सुरुवात होतात ना तसं गरमीला सुरुवात होते. त्यामुळे मला माहीत नाही त्रास व्हायला लागलेला होता. सो दुपारी आल्यानंतर मी 1 तास पूर्ण आराम केला आणि आता मी तयार होऊन निघालेली आहे भाजी मार्केटला. सो आता भाजी मार्केटला जाते, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आता 3-4 दिवसात मला जायचं आहे कोकणामध्ये गावाला, परंतु त्या 3-4 दिवसासाठी तर भाजी हवीच आहे ना. तर अजून कारण तिकीटं आलेली नाही आहेत, तिकीटं काढलेली आहेत, तिकीटं ऑलमोस्ट फुल आहेत, कारण आता पुढच्याच महिन्यामध्ये होळी येते, त्याच्यामुळे ऑलमोस्ट तिकीटं फुल आहेत. बघूया, तत्काळ तिकीट काढणार नाही तर मग बसने जाण्याचा प्लॅन आहे. जायचं तर आहे कोकणामध्ये, कसंही करून ट्रेनने किंवा बसने, ते अजून डिसाईड केलेलं नाही आहे. जशी तिकीटं अवेलेबल होतील तशी मी गावाला निघून जाणार आहे. तर आता 3-4 दिवसाच्या भाज्या घेऊन येते, त्याच्यासाठी चाललेली आहे मी भाजी मार्केटला. तर आता थोड्याच वेळापूर्वी मी भाजी मार्केटमधनं आली, परंतु तिथे काही शूट नाही करू शकली, कारण संध्याकाळ म्हटलं की खूप सारी गर्दी असते आणि गाडी पार्किंगपासून सगळ्या गोष्टी नाही मॅनेज होत. आणि हातात भाजीची पिशवी, कारण मला आता 3-4 दिवसाची, जसं तुम्हाला मी सांगितलं 3-4 दिवसाची भाजी मला भरायची होती, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायचा आणि त्याच्यानंतर मग भाजी घ्यायची, हे सगळ्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. त्यामुळे मी बाहेर काहीच व्हिडिओ नाही बनवला. जसं तुम्ही बघितलंच की आज सकाळी मी ज्या ठिकाणी गेलेली होती तर त्या ठिकाणी जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते स्वतः तिथे मॅन्युफॅक्चर करतात आणि तिथेच त्या सेल करतात. बऱ्याच साऱ्या इनोव्हेटिव्ह गोष्टीसुद्धा त्या तिथे ठेवतात. ह्याच्याशिवाय अजून साऱ्या गोष्टी आहेत, परंतु त्या संपलेल्या होत्या त्यांच्याकडे. परंतु खूप सुंदर पद्धतीत त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे त्यांची आई यांनी त्यांच्या काळामध्ये फॅशन डिझायनिंग केलेलं होतं. मायलेकी मिळून हा बिझनेस करतायत. सो त्यांनी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून त्या स्वतःच तिथे सेल करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या नाईटीज आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर ते होलसेलमध्ये आहे. सो तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये घेतलं तर तुम्हाला तेवढं डिस्काउंटसुद्धा तिथे मिळेल. सो आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.